आज आपण एक असा प्रोटीनचा पराठा पाहणार आहोत पहा. त्याच्यामध्ये आपण कच्च्या भाज्या वापरलेल्या आहेत, मोड आलेले मूग वापरलेले आहेत आणि पनीर वापरलेलं आहे. हाय प्रोटीन असा हा पराठा एकदा नक्की ट्राय करा पहा. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रोटीन मिळणार आहेत. हेल्दी असा हा पराठा आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आता पराठा तुम्हाला दिसतोय, पण तो आता नंतर मी बंद केलेला पण तुम्हाला दिसणार आहे. ही भाजून घेतलेली तुम्हाला दाखवलेली आहेत मी. पण आपल्याला रेसिपीला आता सुरुवातच करायची आहे. उलगडून पण दाखवला आहे तुम्हाला हा पराठा. आता आपण सुरुवातच करू रेसिपीला. आता ही वाटी कुठलीही घ्या तुम्ही, फक्त अर्धी-अर्धी वाटी हे घ्यायचंय आपल्याला सगळ्या ह्या कच्च्या भाज्या. आता आपण कांदा घेतलेला आहे पहा. सगळं अर्धी-अर्धी वाटी, फक्त पीठ 1 वाटी घ्यायचंय आपल्याला. ही शिमला मिरची आहे, बारीक कटिंग अशी उभी केलेली कटिंग आहे. हे गाजर आहे पहा, किसून घेतलेलं आहे हे. आणि हा कोबी आहे पहा, हा पण बारीक कापलाय पण उभा आहे थोडासा. नंतर हे तीळ आहेत पहा, तीळ अवश्य टाका. धना पावडर आहे ही. असं छोट्या-छोट्या चमच्याने टाकून घ्यायचं. ही जिरा पावडर आहे. नंतर हे कढीपत्ता आहे पहा, आपण त्याचे छोटे-छोटे तुकडे इथं कापलेत बारीक-बारीक. नंतर ही कसुरी मेथी आहे. नंतर हे आलं, लसूण आणि को को हे टाकलेलं आहे पहा, लसूण, आलं आणि मिरचीचा भरडा इथं केलेला आहे. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. पण मी हिरवं तिखटच वापरलेलं आहे. हा ओवा आहे पहा, चुरगळून टाकलाय मी आता आणि भरपूर सारी ही कोथिंबीर आहे. मीठ टाकून घेतले पहा आपण. भरपूर मीठ म्हणजे सगळंच मीठ इथं टाकून घ्यायचंय आणि असं कालवून घ्यायचंय पहा छान. आणि कालवून सगळीकडे पसरवल्यानंतर झाकण ठेवायचंय आणि 10 मिनिटासाठी आपल्याला ते ठेवायचंय पहा. आता दुसरं एक स्टफिंग आपल्याला इथं तयार करायचंय पहा. हे मोड आलेले मूग आहेत पहा, चांगले मोड आलेले आहेत त्याला. ते घ्यायचे आहेत आपल्याला अर्धीच वाटी घ्यायचं आहे हे ते पण. अगदी पुरेसं होतं पहा हे प्रमाण. नंतर हे पनीर आहे पहा, आपण पनीर तयार केलेलं आहे घरी आणि तेही पण अर्धी वाटीच घेतलेलं आहे आपण इथं. नंतर ही धना पावडर आहे. नंतर ही जिरा पावडर आहे पहा. नंतर ही मिरे पावडर टाकलेली पहा आपण थोडीशी टाकायची आहे. मिरे पावडर चांगली असते आपल्याला ती टाकायलाच पाहिजे. नंतर हे पनीर मसाला आहे पहा, 1 चमचा आपण छोटासा टाकला इथं. जरी कोथिंबीर टाकून घ्यायची याच्यामध्ये पण थोडीशी आणि हे फिरवून घ्यायचंय आपल्याला चांगलं आता हे असं. चमच्याने हलवून घ्यायचं आहे. मीठ याच्यात थोडंसं टाकून घेऊ कारण आपण अगोदरच्या सारणामध्ये पण मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे इथं बेतानेच मीठ टाकायचं आहे. नाहीतर हे आणि ते मिळून फार खारट होईल मग. आणि झाकून ठेवायचंय. आता पहिलं जे स्टफिंग आहे 10 मिनिटं झालेले आहेत पहा. ते आपण इकडं घ्यायचंय. आता त्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे. हळद टाकायची राहिलेली आहे. टाकली आपण ती आता. हळदीमुळे चांगला कलर येतो आणि चव पण लागते पहा. चांगलं पाणी सुटलंय त्या भाज्यांना. पहा दिसतंय तुम्हाला पाणी पिळून दाखवलंय मी. आता या पाण्यामध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे आणि थोडंसं पाणी आपण लागलं तर घेणार आहे आणि एकदम पीठ टाकायचं नाही. आता हे वाटीभर पीठ आहे बरोबर, पण अगोदर थोडंसं टाकून घेऊ आपण. नंतर हळू ते पीठ घ्यायचंच आहे आपल्याला. पण एकदम नाही टाकायचं आणि पाणी तर अजिबात टाकायचं नाही पहा एकदम. त्याला पाणी सुटतं. पाणी सुटणाऱ्याच ह्या भाज्या आहेत सगळ्या.
असं पद्धतीने मळून घ्यायचंय पहा चांगलं पीठ आपल्याला. चपातीला कसं पीठ मळतो आपण तशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय. आपल्याला चपाती लाटता आली पाहिजे त्याची बाकी काही नाही. झालंय पीठ मळून आता. थोडासा तेलाचं धार टाकू आपण त्याच्यावर. म्हणजे ते फारसं चिकटणार नाही आणि मऊ पीठ होईल जास्त. मऊपणा येईल त्याला. चांगलं मळून घेतले पहा पीठ आपण आता त्याचे गोळे तयार करून घेऊ आपण. साधारणपणे एक 4 गोळे तयार होतील. आपण चपाती लाटून मग करणार आहोत. तुम्ही चौकोनी पण करू शकता किंवा छोट्या-छोट्या 2 चपात्या एकावर एक टाकून मध्ये स्टफिंग टाकून पण तुम्ही करू शकता. पण मला सामोशासारखा आकार द्यायचा आहे. आता याच्यामध्ये हळद टाकू. हे बॅटर घेतलंय पहा आपण मुगाचं. कालवलंय आपण त्याच्यामध्ये हळद थोडीशी राहिली होती टाकायची. आता आपण तयार करायला घेऊ पहा. पराठा तयार करायला घेऊ पहा असा त्या पिठामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे पहा तो आणि मग लाटायचा आहे चांगला चपातीसारखा. जरी पीठ तुम्हाला जास्त वाटत असेल ना, तर ते ओलं आहे. त्याच्यामध्ये पीठ ॲब्सॉर्ब होतं पहा. जेव्हा आपण हा पराठा भाजतो तेव्हा तुम्हाला कुठंच पीठ दिसणार नाही. चपातीसारखं छान लाटून घ्यायचंय. तुम्हाला जर गोल जर करायचे असतील तर याचे ह्याच गोळ्याचे 2 गोळे करायचे आणि छोट्या-छोट्या पोळ्या करून खालच्या बॅटरवर खालच्या चपातीवर ते बॅटर अंथरून वरून दुसरी गोल चपाती टाकायची आणि कडेने बंद करायची. तुमच्या आवडीनुसार आकार तुम्ही देऊ शकता. मला समोश्यासारखा आकार द्यायचा आहे. आता हे सुरीणीमधून याला आपली पोळी तयार झालेली आहे पहा लाटून. मध्ये त्याला सुरीने कापायचंय. तुम्ही कुठल्याही ह्याने कापू शकता. जरा भाज्या कच्च्या असतात पहा त्याच्यामुळे चांगलं जोरात जोरात ते करायचंय ते. म्हणजे त्याचे 2 तुकडे होतील मग व्यवस्थित. झालेत त्याचे 2 तुकडे आता. आता हे जे मुगाचं जे बॅटर आहे ना, मूग आणि पनीर आणि जे मसाले आपण त्याच्यात टाकले आहेत, ते इथं आपल्याला अंथरायचं आहे असं. एक 1.5 चमचा घ्यायचं पहा, भरपूर झालं तेवढं. कारण ही चपाती फुगणार आहे पहा. हा जो पराठा आहे ना, हा फुगणार आहे. फुगणार आहे त्याच्यामुळे फार जरी टाकलं तर मग ते चांगलं पण नाही लागणार आणि ते बाहेर येईल सगळं मग. असं हे व्यवस्थित अंथरून घ्यायचं. अतिशय स्वादिष्ट लागतो पहा पराठा. नक्की एकदा करून बघा. आणि प्रोटीन भरपूर आहेत. एका पोळीचं जरी आपण खाल्लं, तरी आपल्याला भूक नाही लागत पहा लवकर. असं कडेने फक्त 2 ठिकाणी दाबायचं आहे आपल्याला. कड आणि इकडची कड. तिकडून तर बंदच आहे ते. उचलता येतात, काही अडचण येत नाही, काही नाही. सोप्पं आहे एकदम पटकन होतात. भाज्या कापायला थोडासा वेळ लागतो तेवढाच, बाकीचं काही नाही. आणि आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. असाच दिला पाहिजे असं काही नाही. असे करून घ्यायचे पहा सगळे पराठे आता हे. प्रोटीन भरपूर मिळतं त्याच्यातून आपल्याला. मुलांना तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये टिफिनला देऊ शकता, सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा संध्याकाळी थोडी भूक असेल तरी तुम्ही तेव्हाही करू शकता. आणि चहासोबत खाऊ शकता तुम्ही, चटणीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. जसे आवडतील तसे किंवा नुसतेच खाल्ले तरी पण छान लागतात. भाजून घेऊ आपण. आपण एक पराठा टाकलाय पहा अगदी तेलला नाममात्र टाकलंय आपण. तुम्ही तूप लावू शकता किंवा जास्त कमी तेल तूप लावू शकता तुम्ही. पण आपल्याला थोडंसं दाखवलेलं आहे आपण इथं. आपल्याला जास्त तेलाचा वापर नाही करायचा पहा आणि गरज पण नाही त्याची तशी. असा तर फुगेल पहा ते छान असा फुगतो पराठा. भाजलाय पहा मग खालच्या साईडने तो. असं अशा पद्धतीने खरपूस असे भाजून घ्यायचे ते. थोडीशी कड जी आहे ती थोडीशी चमच्याने अशी दाबायची. कारण मध्ये भाजतो पण कडेने कच्चा राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडी कड दाबायची. कड थोडीशी भाजून घ्यायची. बाकी काय झाला आपला झाला पराठा तयार. अतिशय हेल्दी असा हा पराठा आहे पहा. नक्की ट्राय करा.
असेच आता बाकीचे पण पराठे सगळे केलेत आपण आणि ते आता असेच भाजून घेणार आहेत पहा. पहिला पराठा आपला तयार झाला. कुठेही तुम्हाला तिथं पीठ दिसतंय का बघा. आता हे 2-2 घेऊ आपण भाजून. भाजून घे पहा छान भाजून झालेत आपले. फुगलेत चांगले ते खरपूस भाजायचे आहेत चांगले मस्त. आता मी तुम्हाला इथं एक पराठा सोलून दाखवते पहा. आतलं स्टफिंग किती छान दिसतंय बघा. सगळे पराठे रेडी झालेत आपले पहा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. पहा किती छान स्टफिंग दिसतंय आतलं पण. गरम आहे पराठा म्हणून दुसऱ्या हातात मी घेतलाय तो आता. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा हा पराठा. चटण्या पण दिलेल्या दाखवलेल्या आहेत तिथं 2 तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.